नमस्कार, मी भाग्यश्री गावची चौमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. हे आपलं पपयाचं झाड पहा, किती छान अशा पपया आलेल्या आहेत. पार शेंड्यापर्यंत किती मोठ्या मोठ्या पपया आहेत आणि आपल्या पपया पिकायला पण लागल्यात. मस्त डोळे पडलेत पपयांना. ही एक आहे आणि ही जास्त पिकलेली आहे, देठ पण नाही आला त्याला. आणि ही पण पिकलेली आहे, ही पण काढून घेऊ. त्याचा देठ पहा कसा राहिलाय, पिकलेला देठ आहे तसंच राहिलाय, त्याला जास्त पिकली ना. छान अशा पपया पिकायला लागल्यात. ही पण तशीच झाली. अजून आहेत का डोळे पडलेले? उद्या पिकतील बरं का भाग्यश्री. दिसतंय ना, हो. उद्या किंवा परवा 2 दिवसात पिकून जातील. हे पाय 1 2 3 4 आणि इकडून एक 5 आहे. आणि सगळ्यात जास्त खाण्याजोगती ही आहे. आणि याचे मस्त आपण आज गुलगुले बनवू. पपईचे छान लागतात बरं का खायला, सगळ्यांना आवडतील आणि आवडीने खातील. तर चला आपण आज मस्त असे गुलगुले बनवू. पपई धुवून घ्यायची चांगली. पपई आपण स्वच्छ धुवून घेतली. आपण आता त्याचं वरचं सालपट काढून घेऊ आणि नंतर चिरून घेऊ. चांगली पिकलेली आहे बरं का, पिकलेली असल्यामुळे पटपट सालपट निघते त्याचं. गावरान पपई आहे बरं का. पपईचं सगळं कातडं काढून झालंय. आपण हे देठाचं कापून घेऊ, मऊ असल्यामुळे सटकती. पपई खाण्यासाठी खूप गोड आहे बरं का. आपली पपई पण बारीक करून झाली, सगळी मऊ झाली. याच्यामध्ये पपई जाडसर राहिली नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण किसून घेतली. इकडं खोबरं किसून घेतलंय वाटीभर, मोठी वाटी भरून गुळ पण किसून घेतलाय बारीक करून. आपण आता गव्हाचं पीठ काढून घेऊ. याच्यामध्ये घालू थोडंसं मीठ, खोबरं. याच्यामध्ये इलायची पण टाकतात बरं का, पण सध्या माझ्याकडे इलायची नाही आहे. गुळ पण घालून घेतलाय आपण याच्यामध्ये. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. पाणी लगेच टाकायचं नाही बरं का, आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचंय, नाहीतर व्हायचं पातळ. याच्यामध्ये गुळ आहे ना, त्याच्यामुळे पातळ होऊ शकतं. याच्यामध्ये घालू थोडंसं गावरान तूप. मिक्स करून घेऊ सगळं. अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. आणि आम्ही कुठलाही पदार्थ भरपूरच बनवत असतो, कारण की आमची फॅमिली मोठी आहे. हो. आणि सगळ्यांना पुरलं पाहिजे, सगळ्यांच्या वाट्याला आलं पाहिजे. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे आम्ही भरपूर बनवतो सगळं. तुमच्या लहान मुलांना तर इतके आवडतील ना. आणि बघा ना किती सोपे आहेत बनवण्यासाठी. मंडळी दिसत आहे की नाही, एकदम छान असे गुलगुले. भाऊ पण आले आहेत शेतामधून. आता इकडं दुसरा घाणा पण चालू आहे गरमागरम. रानातलं बेत सोडावं नाही लागत बरं का मंडळी. चवीला कसे झाले भाऊ पण? अशी चव, असे गोड भजे आहेत मित्रांनो. आता भजे आहेत का गुलगुले काय त्यांनाच माहिती आता हे आज काय. पण असे गोड आणि अशी चव आहे ना. झाली तयार आता परत भाऊ, गरमागरम. शेतामध्ये तुम्ही ना शिळी भाकर जरी खाल्ली ना, हो अगदी बरोबर, तरी गोड लागते. तरी गोड लागणार आणि त्या खाण्याचं समाधान लागणार. हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी खा, त्याचा काहीच समाधान नाही, त्याचा उपयोग पण नाही. पैसे तर पैसे जात्या आणि रडत घरी यावं लागत, काय खाल्लं काय खाल्लं. आणि इतके कुरकुरीत झालेत ना, मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे पहा, आणि आतून जाळीदार झालेत आणि खायला पण खूप छान झालेत बरं का. आणि इतके कुरकुरीत झालेत ना, आणि खायला चव तर कधीच विसरणार नाही अशी झालेत.
पण लय छान बनवले बरं का, मला तर खूपच आवडली बरं का. आपला जर राम असता ना तो उठलाच नसता ताटावरून. त्याला खूप आवडतात असे पदार्थ. आणि शिवाय गोड आहे, तिखट नाही. लहान लेकरं खूप आवडीने खातात. आता आम्ही मुलांना घेऊन जाणारच आहोत. राम पण खाईन, रोहित तनू पण खातीन आणि सगळेजण खातीन आवडीने. तर चला, तुम्हाला आजच्या पपईच्या गुलगुल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कोणी कोणी हे गुलगुले खाल्लेले आहेत ते पण कमेंटमध्ये कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.